स्वतःच्या मुलीवर आल्यावर घाबरलास? मग इतरांच्या मुलींशी हे सगळं वागत असताना स्वतःच्या मुलीचा चेहरा नाही आला तुझ्या डोळ्यासमोर? त्यांच्या किडनीज विकताना, त्यांचे हार्ट्स विकताना, त्यांना ड्रग्ज देताना स्वतःच्या पोरीचा चेहरा तुझ्या डोळ्यासमोर नाही आला का? मी काय काय करू शकते ना याची कल्पनाही नाहीये तुला. पण मी हे सगळं करणार नाही, कारण माझ्या रक्तातच नाहीये. पण ती तुझी मुलगी आहे, ही इतकीशी गोष्ट पुरेशी आहे तिचं करिअर बर्बाद करायला. ताई, जे काय केलं ते मी केलंय. तिचा काही संबंध नाही याच्याशी. ठीक आहे, मग आता एक डील करूयात. मी शब्द देते तुला, तुझ्या मुलीला काहीच होणार नाही. पण मला माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत. बोल, हेड कॉन्स्टेबल वसुधा बेलसरेला तू ओळखत होतास? काय झालं तिच्यासोबत? जेपीसी फॅक्टरी सोबत तुझं काय कनेक्शन आहे? बोल. हेड कॉन्स्टेबल वसुधा बेलसरे जाम इमानदार होती ती. खूप अचक होता तिचा. आणि त्यावेळेस जेपीसी फॅक्टरीचं काय? बोल. जेपीसी मेडिकल फॅक्टरी खूप नावाजलेली फॅक्टरी. आणि तिचा ओनर राऊत. ऍक्च्युली मिस्टर राऊत, आम्ही तुमची प्रॉपर्टी आमच्यासाठीच बघतोय. ती प्रॉपर्टी थोडी डिस्प्यूट मध्ये आहे, त्याच्यावर एक केस. आणि त्यावेळेस त्या फॅक्टरीमध्ये पुढे बोल गुलाब, पुढे काय? त्या फॅक्टरीमध्ये बॉस केडी आत्ता नाही. बॉस फोन आहे. केडी, मला आत्ता कोणाशीही बोलायचं नाहीये. साधू सरांचा फोन आहे. हा सर. तारणी, आपल्याला मिळालेली मुदत संपली आहे. पण सर, तो आत्ता. हे बघ, 24 तास उलटून गेले तारणी. आता आपण काही करू शकत नाही. ही चौकशी आपल्याला आता या क्षणाला थांबवावी लागणार आहे. नाही सर, पण तो. इट्स माय ऑर्डर तारिणी. पुढच्या काही तासामध्ये गुलाबची कस्टडी आपल्याला सीबीआय कडे द्यावी लागणार आहे. तोवर त्याला एकटं सोडा. पुढच्या प्रोसेस बद्दल मी अपडेट देईनच. क्लिअर? जय हिंद. जय हिंद. हा चेहरा बघायचा होता मला. आता टाटा बाय बाय करायची वेळ आली ना. हेच सांगत होता ना तो साधू. तुला सांगत होता ना तारिणी, तुझ्या नाकासमोरून निघून जाईल आणि तू काहीच करू शकणार नाही. आणि राहिला प्रश्न माझ्या मुलीचा, मोनिकाचा, तुम्ही तिच्यापर्यंत पोहोचण्याआधीच मी तिला कुठेतरी रवाना करीन. आता फक्त काही तासच उरलेत. तू, तुझी टीम आणि तुझं डिपार्टमेंट माझं काहीच वाकडं करू शकणार नाही.